आणि अनेक प्रश्न आहेत, पण माझ्या दृष्टीनं क्रमांक एकचा प्रश्न हा कायदा आणि सुव्यवस्थेचाच आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असताना त्याच्यात अनेक खोद भाग आहेत, पण सगळ्यात चिंतेचा भाग हा आहे की महिला आणि मुली यांच्यावर हल्ले, त्यांना बेपत्ता करणं, या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत. मी महाराष्ट्राच्या काही ठिकाणची माहिती अधिकृत सरकारकडून मिळवली. त्याच्यामध्ये मला सगळ्या महानगरपालिकेची माहिती मिळाली नाही, पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची माहिती मिळाली. याच्यामध्ये जानेवारी 23 कालची ते 23 मे या कालावधीमध्ये पुण्यामधून 937 मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाण्यामधून 721 बेपत्ता आहेत. मुंबईमधून 738 बेपत्ता आहेत आणि सोलापूरमधनं 62 बेपत्ता आहेत. हा आकडा सगळा मिळून 2458 मुली आणि महिला या 4 महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या 6 महिन्यात आहेत. त्याच्यानंतर आणखी काही ठिकाणची माहिती मी अधिकृत मिळवली. त्याच्यामध्ये बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये म्हणजे पोलीस अधीक्षक ग्रामीण याच्यामध्ये, याचा उदाहरणार्थ पुणे ग्रामीण, शहर नाही ग्रामीण, तर या 14 जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 23 मे हा सगळा काळ आणि त्याच्या आधीचा काळ घेतल्याच्या नंतर एकूण 4431 मुली किंवा महिला या बेपत्ता आहेत. आणि बावीस आणि 23 या कालावधीमध्ये पोलीस आयुक्तालय म्हणजे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणजे ग्रामीण या ठिकाणी 22 आणि 23 मे अखेर हे 1.5 वर्षाच्या काळात एकंदर बेपत्ता मुली आणि महिला यांची संख्या 6,889 आहे. 6,889 मुली अथवा महिला बेपत्ता होतात, मिळू शकत नाहीत. माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीचं वक्तव्य करण्याच्या ऐवजी या भगिनींना मुलींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत आणि ज्या बेपत्ता झाल्या
त्यांचा शोध कसा करून त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली त्यांना कसं करता येईल याची खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दुसरा, काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये समान नागरी कायद्याच्याबद्दल त्यांनी मत मांडलं. त्यांनी असं सांगितलं की एका देशामध्ये दोन वेगवेगळे कायदे कसे असू शकतात. यासंबंधी माझ्या पक्षाची भूमिका मी सांगतोय की आत्ता केंद्र सरकारने विधी आयोग, लॉ कमिशन यांच्याकडे हा विषय सोपवला आणि लॉ कमिशनने, विधी आयोगानं देशातल्या संस्था, विविध संस्था ज्यांचा या कामात रस आहे अशांच्याकडून प्रस्ताव मागवले. विधी आयोगाकडं 900 प्रस्ताव हे आलेले आहेत. त्या प्रस्तावात काय म्हणले याची माहिती मला नाही आणि विधी आयोगाने जाहीर केलेली नाही. पण ज्याची विधी आयोगासारखी जबाबदार संस्था याच्यामध्ये खोलात जाते, लोकांचे अभिप्राय मागवते आणि त्यांच्याकडे 900 अभिप्रायाचे प्रस्ताव येतात, याचा अर्थ त्याच्या खोलात जाऊन त्यांनी या सगळ्या प्रस्तावातून काय सूचना आहे आणि त्याच्यात त्यांची शिफारस काय ही पहिल्यांदा द्यायची गरज आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये समान नागरी कायद्यामध्ये शीख समाज, ख्रिश्चन समाज, जैन समाज या तत्सम धर्मियांची भूमिका याच्यात काय आहे ते स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. तर मला काळजी एका गोष्टीची आहे की शीख समाजामध्ये माझ्या कानावर असं आलं की त्यांचं वेगळं मत आहे, ते यांचा समान नागरी कायद्याला समर्थन करण्याची त्यांची मनस्थिती नाही असं माझ्या कानावर आलेलं आहे. ती माहिती मी अधिक घेतो आहे. पण या वर्गाला आणि त्यांच्या मताला दुर्लक्षित करणं किंवा विधी आयोगाकडे ज्या शिफारशी आल्यात त्याची नोंद न घेता याच्यावर निर्णय घेणं हे योग्य होणार नाही. पण प्रधानमंत्र्यांनी या प्रश्नाला हात घातलेला आहे, तर या सगळ्या गोष्टीची स्पष्टता एकदा यावी, प्रधानमंत्र्यांनी मांडावी किंवा कुणी मांडायची त्यांनी मांडावी आणि त्यानंतर माझा राजकीय पक्ष या संबंधीचा निर्णय घेईल. पूर्ण माहिती आल्याच्या नंतरच निर्णय घेणं योग्य होईल. माझ्या मनात शंका फक्त एकच आहे की जे देशाचं चित्र आहे ते चित्र बघितल्याच्या नंतर लोकांच्यामध्ये असलेली सध्याच्या राज्यकर्त्यांच्या बद्दलची नाराजी आणि अस्वस्थता याच्यापासून लोकांचं लक्ष अन्य ठिकाणी डायव्हर्ट करण्याच्या संबंधीचा हा प्रयत्न आहे का काय अशी शंकाला आज जागा आहे. आणि ही अस्वस्थता प्रधानमंत्र्यांच्यात असावी असं वाटतंय. त्याचं कारण आणखीन एक आहे की आता इथून पुढे एका वर्षात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका येतील आणि मधल्या काळात काही राज्यांच्या निवडणुका आहेत, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर काही नॉर्थ ईस्ट राज्य वगैरे. पण आज उंचीला केरळपासून हिमाचलपर्यंत आपण बघितलं, काश्मीरपर्यंत, तर आजचा जो सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांचा लोकमताचा पाठिंबा राज्य पातळीवर काय आहे हे पाहण्याची गरज आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही देशाचा नकाशा तुमच्या नजरेसमोर ठेवा. केरळ भाजपचं राज्य नाही, तामिळनाडू भाजपचं राज्य नाही, कर्नाटक भाजपचं राज्य नाही,
आंध्र भाजपचे राज्य नाही, हैदराबाद काय तेलंगणा भाजपचे राज्य नाही. त्याच्यानंतर राजस्थान भाजपचे राज्य नाही, दिल्ली भाजपचे राज्य नाही, पंजाब भाजपचे राज्य नाही, हिमाचल भाजपचे राज्य नाही, उत्तराखंड झारखंड भाजपचे राज्य नाही, पश्चिम बंगाल भाजपचे राज्य नाही. म्हणजे देशाच्या एकंदर राज्याची बहुसंख्यता मेजॉरिटी तिथं आज मोदींची सत्ता नाही आहे. काही ठिकाणी होती, उदाहरणार्थ नाही काही ठिकाणी झाली. उदाहरणार्थ गोवामध्ये काँग्रेसचं बहुमत होतं, काँग्रेसची सत्ता होती, पण त्यांचे काही कामगार हे फुटले आणि ते भाजपत गेले किंवा फौजले आणि भाजपत गेले, त्यामुळे ती सत्ता आली. मध्य प्रदेश कमलनाथांच्या नेतृत्वाखालचं सरकार तिथं होतं, तिथले काही आमदार फौजले आणि ते कमलनाथची सत्ता गेली आणि त्या ठिकाणी राज्यात. महाराष्ट्रातनं काय झालं शिंदे साहेबांचं ते मी काय सांगत नाही, तुम्ही सगळे जाण करा. त्यामुळे इथं उद्धवची सत्तेचं काय झालं मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. याचा अर्थ असा आहे की गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम आणि नॉर्थ ईस्टमधली छोटी राज्य मणिपूरसारखी, की ज्या मणिपूरमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे हे मान्य करायला पाहिजे, तिथे मणिपूर ते गेले 45 दिवस तिथं आग आहे. ते राज्य लोकांच्यासाठी नाही आहे, कायदा सुव्यवस्था नाही आहे. तिथं काम करणाऱ्या लष्कराच्या निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनी जाहीर स्टेटमेंट काढले की आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत का नाही याची शंका आमच्या मनात आहे, अशी स्थिती राज्यात आहे. हे सगळं राज्यांचं चित्र हे स्पष्ट करतं की भारतीय जनता पार्टी ही राज्य सांभाळू शकलेली नाहीत, बहुसंख्य राज्य त्यांच्या हातात नाही आहेत आणि त्यामुळं उद्याच्या देशाच्या निवडणुका याच्यातनं काय निर्णय होईल याची खात्री नसल्यामुळं प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशा प्रकारची वक्तव्य केली. उदाहरणार्थ माझ्या पक्षाबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं. ते व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की मुलीला प्रोत्साहित करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मत द्या. खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तृत्वानं 3 वेळा पार्लमेंटला निवडून आलेली आहे. ती काही कोणाच्या म्हणजे असं काही नाही, एखाद्या वेळेला बाबदाद्यांची पुण्या पडते, पण दुसरी निवडणूक, तिसरी निवडणूक आणि त्याच्यानंतर पार्लमेंटच्या परफॉर्मन्समध्ये 98-99% अटेंडन्स आणि मॅक्झिमम पार्टिसिपेशन आणि विलं याच्यामध्ये त्यांचा क्रमांक पहिला आहे, उच्च दर्जाचा पहिला बनण्याच्या. आणि जी एक संस्था पार्लमेंटची परफॉर्मन्सवर जर अभ्यास करते आणि त्यांना पुरस्कार देते, अशा संस्थेच्या वतीनं त्यांना 8 वेळेला पुरस्कार मिळाला या 8 वर्षात. आणि त्यामुळं मोदी साहेबांनी काही सांगितलं तर स्वतःचं कर्तृत्व इथं असल्याशिवाय मतदार या देशाचा नेहमीच मत देत नाही, एखाद्या वेळेस देत. त्यामुळे हे स्टेटमेंट त्यांनी करणं हे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असं मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त करणं योग्य नाही, कारण या इन्स्टिट्यूशन्स आहेत. प्रधानमंत्र्यांच्या मी व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, पण इन्स्टिट्यूशन सांभाळतात त्यांनी संसदेचे सदस्य
ही सुद्धा इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्याबद्दलचा सन्मान ठेवला पाहिजे. पण हे जे एकंदर राज्याचं चित्र सगळं बघितल्याच्या नंतर आणि ते पुढं आल्याच्या नंतर जी अस्वस्थता आहे, ती अस्वस्थता अशा प्रकारचे हल्ले करतात. दुसरं त्यांनी सांगितलं शिखर बँक. मी काल सांगितलं, मी कुठल्या सरकारी बँकेचा सभासद नाही, शिखर बँकचं सोडा, आणि कुठल्या सरकारी ह्या बँकांच्याकडून मी कधी कर्ज घेतलं नाही. आणि त्यामुळं शिखर बँकेच्या संबंधी मागं एकदा तक्रार झाली होती चौकशीला. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही लोकांची नावं आली, भाजपच्या काही लोकांची नावं आली, आणि त्याच्यावर चौकशी करण्याच्या संबंधीची जबाबदारी राज्यावर होती. त्या सगळ्या काळामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे होतं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते, आणि त्या संबंध काळात त्यांनी काय केलं हे मला माहिती नाही. पण असा शिखर बँकेचा उल्लेख त्या ठिकाणी करण्याची काय गरज होती हे मला माहिती नाही. आणि तिसरं त्यांनी राष्ट्रवादीच्यासाठी म्हणलं काहीतरी उत्खनन संस्था. अशा कुठल्याही संस्थेची आमचा कुणाचा संबंध नाही, संस्था ही सुद्धा माहिती नाही. म्हणजे मी वर्तमानपत्रातच वाचलं, पण निराश काय केलं हे मला माहिती नाही. पण असा शिखर बँकेचा उल्लेख त्या ठिकाणी करण्याची काय गरज होती हे मला माहिती नाही. आणि तिसरं त्यांनी राष्ट्रवादीच्यासाठी म्हणलं काहीतरी उत्खनन संस्था. अशा कुठल्याही संस्थेची आमचा कुणाचा संबंध नाही, संस्था ही सुद्धा माहिती नाही. म्हणजे मी वर्तमानपत्रातच वाचलं, पण निराशा ही अमेरिकन दौऱ्याचा सगळा विश्वास आणि इच्छित ही बघितल्याच्या नंतर त्या निराशेच्या फुटी त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केलेला असावा. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. एक मिनिट. तिसरा प्रश्न की जसा मी सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्थेच्या संबंधी मुलींचा महिलांचा उल्लेख केला, तसं दुसरी चिंतेची अवस्था महाराष्ट्रात ही आहे की जातीय आणि धर्मीय विचार बांधून सांप्रदायिक विचाराचं वातावरण तयार करणं, याच्यामध्ये राज्यकर्त्यांचं लक्ष आहे. आणि विशेषतः जिथं सत्ता त्यांची नाही त्या ठिकाणी जातीय वातावरण करणं, दंगे होतात त्या भागामध्ये त्याच्या खोलात जाऊन चौकशी न करणं, या गोष्टी या ठिकाणी होतात. आता महाराष्ट्रातच बघितलं, अलीकडच्या काळामध्ये जातीय दंगली काही ठिकाणी झाल्या. कोल्हापूर शाहू महाराजांचं गाव, प्रादेशिक विचाराचं गाव, तिथे दंगल झाली. संगमनेरला असा प्रकार झाला, नांदेडला झाला, अकोल्याला झाला, सानेगुरूंच्या अंमलेला झाला. अशी गावांची नावं सांगता येतील. ही गेल्या 5-6 महिन्यात महाराष्ट्रात जात आणि धर्म याच्या नावाने रस्त्यावर येऊन एक वेगळं वातावरण तयार करणं, दहशतीचं वातावरण करणं, हे या ठिकाणी घडलं. याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणत्या स्थितीला महाराष्ट्रात पोचली याच्या संबंधीचे हा एक आपल्याला आता इकडे आलेला अनुभव आहे. तुम्ही वाचलं असेल की मध्यंतरी फाटण्याला एक देशातल्या 16 राजकीय पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली. अर्थात ती बैठक ज्या काळात झाली त्या प्रधानमंत्री अमेरिकेत होते, आणि नंतर बहुतेक त्यांना बैठकीची ती माहिती समजल्याच्या नंतर त्यांच्यात अस्वस्थता वाढलेली दिसते.
त्यामुळे हे व्यक्तिगत हल्ले करायला त्यांनी सुरुवात. पण त्यांनी सांगितलं की ती बैठक म्हणजे फोटोजेनिक सेशन होतं. फोटोजेनिक सेशन. आता ही बैठक झाली. पुढची बैठक ही करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ती 13 आणि 14 जुलैला बंगलोर या ठिकाणी ती बैठक होणार आहे. बंगलोर शिर्डीला होणार होती, पण तिथे अतिवृष्टी आहे आणि त्यामुळे जागा बदलायचा निर्णय आजच घेतला आणि तो आता ती बैठक बंगलोरला 13 तारखेला सुरू होईल. 14 तारखेपर्यंत 2 दिवस त्या ठिकाणी आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढची नीती, निवडणुकीला सामोरं कसं जायचं आणि सत्तेचा गैरवापर करून राज्यामध्ये हे जे एक सांप्रदायिक चित्र तयार केले जाते त्यासंबंधी सामोरं कसं जायचं या सगळ्या गोष्टींचा आणि अन्य काही सूचना तिथे येतील त्यांचा विचार हा आम्ही एकत्र बसून करतो आणि पुढचा कार्यक्रम ठरवण्याचा प्रयत्न करू. ऐकला महाराष्ट्रात जो एक प्रश्न मी मांडला समान नागरिक कायद्याच्या संबंधी आणि आजचं माझ्या पक्षाचं मत हे सांगितलं. काल माझ्या पक्षाची एक दिल्लीला बैठक होती. ती बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॅशनल लेवलचे पदाधिकारी यांची एक स्वतंत्र बैठक होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या देशातल्या सगळ्या राज्याच्या प्रमुखांची एक बैठक. तिसरी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना सगळ्या राज्यातनं आहेत त्यांच्या प्रमुखांची बैठक. आणि चौथी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांचे जे प्रत्येक राज्यातनं पदाधिकारी त्यांची बैठक त्या ठिकाणी झाली होता. काल या 4 बैठका झाल्या. या 4 बैठकात काही कार्यक्रम सुचवलेला आहे त्याला अंतिम स्वरूप नंतर दिलं जाईल. पण एका गोष्टीच्या संबंधी तिथं आग्रही मत मानलं की समान नागरी कायद्यामध्ये जी प्रधानमंत्र्यांनी मागणी केली त्याच्यामध्ये ज्या गोष्टींची आम्ही तपासणी करणार आहोत, लॉ कमिशन, अन्य धर्मे त्यांची मतं तो भाग आहे. पण त्याच्यापूर्वी केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. जसं महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री असताना इथं आम्ही 33% आरक्षण विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या सगळ्या क्षेत्रात दिल्या मुलींना आणि त्याचा परिणाम आज आता हल्ली इलेक्शननंतर 50 झालं. हल्ली इलेक्शन इथे थांबली. पण आपण हे बघितलं की अनेक संस्थांच्यामध्ये महिला अतिशय चांगलं काम करतात. आता हा अनुभव बघितल्याच्यानंतर महाराष्ट्राचा हा अनुभव नॅशनल लेवललासुद्धा घेतला त्याचं आम्ही स्वागत केलं. आता आमचा आग्रह आहे की स्त्रियांना आरक्षण द्यायला हवे. ते आरक्षण आम्ही देऊ शकलो ते महानगरपालिकेपर्यंत देऊ शकतो. आता विधिमंडळ आणि संसद या 2 ठिकाणीसुद्धा स्त्रियांना आरक्षण देण्याची भूमिका ही स्वीकारली पाहिजे. मोदी साहेब याच्यामध्ये पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची मर्यादित संख्या आहे पण आम्ही या त्यांच्या धोरणाला पाठिंबा देऊ. याशिवाय अन्य राजकीय पक्षाच्या लोकांशी बरोबर आम्ही चर्चा केलेली नाही. पण ती चर्चा करायला माझी तयारी आहे की त्यांना याच्यामध्ये सहभागी कसं करून येता येईल. एकदम असं काय झालं की केवळ हे राजकीयच आहे की व्यक्तिगत पण काय? नाही, व्यक्तिगत असायचं काहीच कारण नाही. त्याचं व्यक्तिगत आता एका गोष्टीसाठी मी त्यांना मध्यंतरी फोन केला. असं हे ठिकाणचं ते काय मुलाचं नाव काय ठेवलं रोहित केळस माझ्याकडे आले आणि 1 ऑगस्टला इथे एक दरवर्षी कार्यक्रम असतो लोकमान्यांचा. त्याच्यामध्ये मोदींना बोलून त्यांना पुरस्कार द्यावा
असं त्यांच्या कमिटीने ठरवलं. पण त्यांना ॲप्रोच नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करतो. मी कॉन्टॅक्ट केलं, त्यांना विनंती केली, त्यांची स्वीकारली. ते 1 ऑगस्टला इथे येणार आहे असं त्यांनी तेव्हा सांगितलं होतं. कालची उत्तर घेतल्यानंतर काही बदल असला तर माहिती नाही, पण आत्ता त्यांनी हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे. त्यांचा कार्यक्रम 1 तारखेला या ठिकाणी. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तशा प्रकारची चिंता असायचं कारण नाही. चिंता किंवा अस्वस्थता ही जी बिहारमधली जी 16 राज्यप्रमुखांची बैठक जी घेतली आणि त्याच्यात आपल्या लोकांनी पुढाकार घेतला किंवा सहभाग केला, त्याची ही अस्वस्थता असावी अशी शंका मला येते. दुसरं काय करत. सर, तुम्ही पत्रकार परिषदेची सुरुवात राज्याच्या कायदा सुव्यवस्थेपासून सुरुवात केली आणि गृहमंत्र्यांची अस्वस्थतेबद्दलही तुम्ही काही टिप्पणी केली. तर सध्याची जी काही वक्तव्य चाललीत, इंडियन एक्सप्रेसचं आर्टिकल असू द्या किंवा एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत असू द्या. नाही, काय आर्टिकल काय? हो, त्यांनी वाचलं. नाही, ते वाचलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की शपथविधी म्हणजे आमचं बैठक झाली, ऐकून घ्या, बैठक झाली आणि 2 दिवसांनी त्यांनी आपली भूमिका बदलली. समजा बैठक झाली, भूमिका बदलली. बैठक झाली का मी जाहीरच बोललो होतो. मी जाहीर हे बोललो होतो की तुम्हाला सरकार बनवायला लोक कमी पडत असतील तर राष्ट्रवादी तुम्हाला मदत बाहेरून पाठिंबा देईल. आठवतं का तुम्हाला? परत निवडणूक झाल्याच्या नंतर त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायची भूमिका मी ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस दिलेली होती. ती दिलेली होती. नंतर द्यायची वेळ आली नाही. पण ते देण्याच्यामध्ये आमचं काही कारण नव्हतं. त्यांच्याबद्दलचं काय म्हणजे फार कौतुक होतं असं नाही, पण दुसऱ्या काही गोष्टी होत्या. त्यांच्या विचारांच्यामध्ये कसं अंतर पडेल याची आम्हाला काळजी घ्यायची. तो त्या काळचा होता. आणि या नंतरच्या काळामध्ये जे त्यांनी सांगितलं की ते भेटले ही गोष्ट खरी आहे. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं. आणि ती शपथ घ्यायची होती ती अशी चोरून का घेतली पाहते. त्यांना जर घ्यायची होती आणि त्यांना पाठिंब्याचा जवळ खाती होती आणि ती शपथ घेतली आणि त्याच्यानंतर जर आम्हा लोकांचा त्यांना पाठिंबा होता तर 2 दिवसात ते सरकार राहिलं का तिथं? 2 दिवसात त्यांची सत्ता गेली. त्यांना त्यांचा राजीनामा द्यायला लागला. याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजाच्या सोबत यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. इंटरप्रेट करताना असं सुद्धा त्यात दिसतंय त्यांची एक इमोशन की तुम्ही त्यांना चीट केलं म्हणजे किंवा चीट केलं फसवलं तुम्ही त्यांना की अरे फसले का? उद्या मी सांगितलं तुम्हाला गव्हर्नर करतो या शपथ घ्यायला, लगेच शपथ घ्यायला याल का? फडणवीस बसले का मोदी बसले? मोदींचा संबंधच नव्हता. उत्सुक याच्यात म्हणजे सत्तेशिवाय करवत नव्हतं ते मोदी नव्हते, ते राज्यातले होते. नाही, भेटी असे भेटले होते. भेटले काय, मी याच्या आधी सांगितलं होतं आणि अनेकदा भेटतात, आजही भेटतो. पण याचा अर्थ या गोष्टी नसतात. पण आम्ही यासाठी किती अस्वस्थ आहोत त्याच्याशिवाय आम्ही कसं पुढे जाऊ शकत नाही, जगू शकत नाही, हे त्यांची अस्वस्थता एकदा महाराष्ट्राच्या सोबत येण्याची आवश्यकता होती. सत्ता स्थापन करण्याबद्दल बैठक झाली होती का नव्हती? असं आहे की चर्चा सगळ्या झाल्या. काय तुम्हाला सरकार त्यांना काही करून आमची मदत हवी असेल तर काय आहे, कशी मदत, कशासाठी, काय जाईल, या सगळ्या गोष्टी
असं काय बोलल्याशिवाय कोणी चर्चा करते का? तुम्ही माघारी आलात अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांचं किती दिवसांनी? 3 ते 4 शपथविधीच्या म्हणजे याचा अर्थ मग 3 दिवसांनी मी त्याच्या आधीच आम्ही माघार आलो तर शपथ काय घेतली? पवार साहेबांनी टाकलेला राजकीय डाव होता असं स्पष्ट याचा अर्थ काढायचा आहे. असं काय करायचं तो कळलं किंवा काही बोलू नका बरोबर मी सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की हा डाव होता का काय होता मला माहिती नाही पण तुला कदाचित लोकांना माहीत असेल किंवा नसेल. माझे एक सासरे होते त्यांचं नाव सदू शिंदे आणि हे देशातले उत्तम गुगली बॉलर होते. त्या गुगली बॉलरना मोठ्या मोठ्या लोकांचा विकेट त्यांनी घेतलेला होता आणि मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो त्यामुळे मला गुगली कसा टाकायचा आणि कुठं टाकायचा मी जरी खेळलो नसलं तर माहीत होतं त्याच्यापेक्षा जास्त काही विचार नव्हता. आता विकेट दिलीच विकेट दिली ते करायचं काय की विकेट घेतलीच पाहिजे. असं तुमचं मत असेल ते काय म्हणतील ते त्यांची विकेट गेली हे सांगतात का? सर गुगली तुमची होती चेंडू अजित पवार होते का? अजिबात नाही. याच्यातून देवेंद्र फडणवीस आणि हेच सत्तेच्यासाठी काय करू शकतात कुठं बोलू शकतात कितपत बोलू शकतात या सगळ्याच्या संबंधीची ही स्थिती जाऊन द्या फक्त सर 78च्या रेफरन्सने तुम्ही शाळेचं काही तुमच्या मुद्दे घेतले 78चं तसं झालं नाही. त्यांना हे माहीत नाही. आता ते काय म्हणतात शिंदेंनी आम्ही एकत्र निवडणूक लढवली ही भूमिका सतत मानतात आणि सरकार बनवलं. 78ला आम्ही सरकार बनवलं त्यांचं म्हणणं आम्ही काँग्रेसची फसवणूक केली. राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती त्यावेळेला काँग्रेस एकच होती स्वर्णसिंग काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळेला काँग्रेस इंदिरा गांधींची आणि स्वर्णसिंग काँग्रेस आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवल्या. हे जे सांगतात शिंदे आणि आम्ही निवडणुका एकत्र लढवल्या ती परिस्थिती 78ला नव्हती. आम्ही काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक लढवली आणि त्याच्यामधून नंतर सरकार बनवायच्यासाठी काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. पण ती काँग्रेस एस हा स्वतंत्र पक्ष होता आणि तो स्वतंत्र पक्ष तसाच्या तसा इंटॅक्ट राहून आम्ही सरकार त्या ठिकाणी बनवलं. तर ते लहान असल्यामुळं त्यांना तो कालखंड माहीत नव्हता. त्यांना असं वाटलं की आम्ही काँग्रेसची युती होती ती नव्हती ही त्यांना माहिती नव्हतं म्हणून मिळलं. कदाचित ते शाळेत जात असेल म्हणून त्यांना मी दोष देत नाही त्यामुळे हे त्यांचं अज्ञान होतं. तर संवाद झालं खरं विचार वारंवार असं दिसतंय की तुम्हाला आणि सुप्रिया सुळे यांना टार्गेट केलं जात आहे. अजितदादांच्या बाबतीमध्ये मात्र कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर किंवा एकूण सॉफ्ट भूमिका घेताना हे पाहायला चला खरं त्यांना विचारा हा प्रश्न त्यांना विचारा. तुम्ही जो रेफरन्स सांगितला 78चा त्याच अनुषंगाने शिंदे गटाचे मंत्री असं म्हणतात की तुम्ही त्यावेळेस सरकार बनवलेलं होतं त्यानंतरही लोकांनी तुम्हाला स्वीकारलं तसं शिंदेंनाही ते स्वीकारलं. हे बघा अजून निवडणुका यायच्यात. साहेब राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल प्रश्न आहे. खरं तर दादांचं भर कार्यक्रमात विधान येतं की मला संघटनेत पद द्या. भुजबळ साहेब म्हणतात तू ओबीसी समाजाला द्यायला हवा. या सगळ्यावर काय आता तोडगा निघणार आहे? त्याच्यावर काल पक्षाचे राष्ट्रीय महासचिव यांनी स्टेटमेंट केलेलं आहे तुम्ही छापलेलं आहे अशा वर्षात आल्याचे वाचा त्याच्यात पक्षाचं धोरण करेल. मणिपूरमध्ये परिस्थिती कम्युनल आहे का आणखी काय? कारण म्हणजे एकीकडे ते कुकी ज्याला म्हणतात त्याच्यात आहे ज्या 2-3 भाषिकांच्यामध्ये फार संघर्ष आहे. 2-3 कुकी आणि हे जे तिथं आहेत त्यांच्यावर अतिशय संघर्ष आहे. तिथे एकमेकाचे हल्ले होत आहेत एकमेकाची घरं पेटवली जात आहेत आणि केंद्र सरकार राज्य भाजपच आहे मुख्यमंत्री भाजपच आहे
आणि केंद्र सरकार काही प्रभावी पावलं टाकत नाही. ते राज्य पलीकडच्या बाजूला म्यानमार आहे आणि शेजारी चायनीज बॉर्डर खुद आहे आणि त्यामुळे चायनीज बॉर्डर किंवा म्यानमारची बॉर्डर किंवा पाकिस्तानची बॉर्डर ज्या ठिकाणी एखाद्या राज्याची असेल त्या सगळ्या राज्यांच्या संबंधी अतिशय गांभीर्यानं केंद्र सरकारने बघितलं पाहिजे. आणि आम्ही राज्यामध्ये राजकारणामध्ये जे लोक आम्ही सुद्धा राष्ट्रहिताच्यासाठी या प्रश्नाच्याकडं राजकारण आणता कामा नये म्हणून आम्ही आणलेलं नाही. मणिपूरची बैठक झाली, आमच्या सगळ्यांचे प्रतिनिधी त्या बैठकीला हजर होते. आम्ही पॉझिटिव्ह सूचना केल्या. पण आज मोदी साहेब आणि त्यांचं सरकार या संदर्भात ठोस पावलं टाकत नाहीत. त्यामुळे आज 40-45 दिवस त्या ठिकाणी आग लागलेली आहे, त्यातनं सुटका झालेली नाही. त्याला चायना स्पॉन्सर्ड टेररिझम आहे असंही काही लोक म्हणजे एका गटाकडनं किंवा एका ह्याच्यातनं बोललं जातं. नाही, माझ्याकडे माहिती नाही. पण मणिपूरची बॉर्डर चायनाची नाही, ती ह्याची असताना सांगितलं म्यानमारची. राज्यामध्ये तुम्ही भुजबळांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य होतं की छगन भुजबळांचं काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य होतं पक्षाचा अध्यक्ष ओबीसी असावा जेणेकरून मराठ्यांचा पक्ष ही जी ओळख आहे ती पुसली जाऊ शकते. मी सांगितलं तुम्हाला प्रफुल्ल पटेलने काल प्रेस कॉन्फरन्समध्ये याचं उत्तर दिलं आहे. बहुसंख्य मीडियाने छापलं ते वाचा. तर राज्यातल्या परिस्थितीबद्दल कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलणार दंगली आणि हे धार्मिक या सगळ्या खेळ हे तर होतच आहे. पण दुसरीकडे अगदी सोसायटीमध्ये मुंबईमध्ये काल असं झालं की बकरी आणली होती म्हणून सोसायटीच्या लोकांनी हनुमान चालीसा पठण केलं. त्या लेवलपर्यंत हे जातं. असं आहे की कर्नाटकची जी निवडणूक झाली तर त्या ठिकाणी प्रचार करताना भाजपच्या एकदम वरिष्ठ नेत्यांनी हनुमान की जय हो असं करून घोषणा विसरली. असं ज्यावेळी देशाचा प्रमुख अशा प्रकारच्या घोषणा निवडणुकीच्या मध्ये देतो आणि त्याच्यातून मताची मागणी करतो, याचे दुष्परिणाम हा खाली कुठे होतात. आणि तुम्ही म्हणता तसं झालं का नाही मला माहिती नाही. पण असं झालं तर त्या लोकांना किती जोर द्यायचा. कारण त्यांच्यासमोर आदर्श हा देशाच्या प्रधानमंत्र्यांचा आहे. साहेब जून महिना जून महिना संपत आलेला आहे, मात्र अजून देखील म्हणावा तसा पाऊस राज्यामध्ये झालेला नाही. अनेकदा अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. कृषी मंत्री तुम्ही बी होता, राज्य सरकारला काय सल्ला द्याल, काय करावं त्यांनी आता? नाही असताचा गेल्या 24 तासाचा जो रिपोर्ट आहे हवामान खात्याचा तो थोडा आशादायक आहे. त्यामुळे थोडं थांबवूया आणि नंतर आपण बघूया. आता दुबार पेरणी करायची वेळ आली तर राज्य सरकारने बियाणं सहजासहजी उपलब्ध करून ठेवावं आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. पण त्याला आणखीन 1-2 आठवडे आहेत. यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर एनसीपी की क्या भूमिका है? नहीं, हमें बताया, हमें कई लोगों की राय लेना चाहते हैं. लॉ कमीशन के सामने ये सब्जेक्ट दिया है. लॉ कमीशन के पास 900 से ज़्यादा लोगों की राय आई है, ऐसे हमने अखबार में पढ़ा. तो लॉ कमीशन इस बारे में क्या कहते वो देखने की आवश्यकता है. और साथ साथ कोई ऐसे कौम है कि जैसे सिख हो, क्रिश्चियन हो, जैन हो, इन लोगों की इस बारे में राय क्या है वो समझने की आवश्यकता है. राय जानते बिना कोई भी कुछ कदम उठाना और ठीक लगता नहीं मुझे. इसलिए हम ये सब राय क्या आती है वो देखेंगे और हमारी फाइनल पॉलिसी देश को बताएंगे. महिला आरक्षण को लेकर भी आपने कुछ बात कही है कि इसमें ये निर्णय यूनिफॉर्म सिविल कोड का निर्णय होने से पहले इस विषय पर नहीं, यूनिफॉर्म सिविल कोड के बारे में प्रधानमंत्री ने कुछ बताई है. मुझे लगता है कि ये बाकी लोगों की राय लेने का काम उन्होंने करना चाहिए. मगर इससे पहले महिलाओं को पार्लियामेंट, असेंबली, इसमें जो आरक्षण देने की कई सालों से मांग है, ये मांग पूरी करनी चाहिए. आप यहाँ से शुरुआत करो तो इससे स्थिति अच्छी हो जाएगी.
संभाजी भिडेंनी असं म्हटलंय की तिरंगा हा राष्ट्रध्वज असं कोण विजय काय कसं कशाची नावं घेता तुम्ही? असं आहे की आपल्या काही लोकांनी नावं बदलली. तुम्ही चौकशी करा की भाजपचे काय ते सांप्रदायिक भोसले की जरा त्यांची नावं काय चेक करा शाळेमध्ये, मग तुम्हाला कळेल संभाजी आहे का आणि भोसले आहे का. राज्य की कानून व्यवस्था को लेकर आपने चिंता जताई है, तो क्या इसमें आप? मैंने एक ही बात कही सदन में कि मेरे पास महाराष्ट्र गवर्नमेंट की डिस्ट्रिक्ट पुलिस अथॉरिटी एंड स्टेट की कमिश्नरेट वहाँ से कुछ फिगर्स आई है जो मैंने मांगी थी, वो पिछले 6 महीने की है. और ये 6 महीने की फिगर ये बताती है कि 4,400 के आगे और कॉर्पोरेशन पकड़ कर 6,880 इसमें महिला या लड़कियाँ वो कहाँ गई इसका शोध नहीं. परिवार चिंतित है और पुलिस यंत्रणा अभी तक कामयाब हुई नहीं. ये स्थिति लड़कियाँ और महिला इनकी होती है और पूर्ण स्थिति में हम बैठे हैं. यहाँ एक लड़की की जो स्टेट गवर्नमेंट के ऑफिसर बनने वाली थी, सिलेक्शन हुआ था यूपीएससी से, इसकी हत्या हो गई. और दूसरी लड़की के ऊपर हत्या करने का प्रयास सदाशिव पेट जो पूर्णा शहर का एक अच्छा शांतिपूर्ण ऐसा एरिया है वहाँ हो गया. ये बात इसलिए बताती है कि यहाँ की कानून व्यवस्था ये बिल्कुल कोलैप्स होने की लाइन पर है. चलिए, थैंक यू. तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची नाही, याचा काही समज नाही. तुम्हाला मी बाहेरनं कुठे येतो तर अंकुश काकडे किंवा कोणाला तरी कॉन्टॅक्ट करून मग मी वेळ आणि ठिकाण देतो. ते दाराशी यायचं आणि कोणी बोलत नाही, त्यातनं काही बोलता येत नाही, तुम्हाला परत जावं लागतं. हा माझा स्वभाव नाही आहे तसा. धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, प्रशासकीय, जिथे बातमी तिथे आम्ही. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज. हा तुमची साथ आमची.